4 आहेत प्रयाणापासून, पण अजून इकडे आल्यावर मी हो सर, म्हणजे याच परिसरामध्ये ॲक्च्युली काय झालं, त्याची गाडीचं झालं ॲक्सिडेंट, तो आपल्याला बेनिफिट झाला. तर एक आरोपी एक अजून आपण ताब्यात घेतला. दुसऱ्याची चौकशीमध्ये मुलाची लोकेशन आपल्याला भेटली. काल संभाजीनगर शहरमधून एका 7 वर्ष मुलाचा अपहरणाची धक्कादायक घटना घडली होती. त्यांनी आरोपींनी काही 2 कोटीची फिरवती वगैरेची मागणी केली होती. तर त्याच्यामध्ये अशी आम्हाला गोपनीय माहिती भेटली होती की आरोपी भोकरदन साईडला आलेले आहेत जालना जिल्ह्यामध्ये. नाकामध्ये वेगळ्या रात्री आम्ही लावली होती आणि रात्री एक ॲक्सिडेंट झाला आहे कारचा आणि ती गाडी संभाजीनगरमध्ये झालेल्या गाडीशी वर्णनशी मॅच होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्याच्यामधला एक आरोपीला त्या घटनास्थळावरून मला भेटला होता. त्याला जखमी असल्यामुळे हॉस्पिटलला भरती केला. त्याची चौकशीनंतर त्यांनीच ही केलेला आहे गुन्हा हे कबूल झाल्यावर अजून चौकशी केली आणि एक आरोपी अजून आम्हाला त्याच्यामध्ये तोचा सापडला ते पूर्णी हद्दीत. त्याची चौकशीनंतर मुलाची लोकेशन आणि इतर आरोपीची लोकेशन सापडल्याने संभाजीनगर पोलिसांची पण क्राईम ब्रांचची टीम सोबत होती. तो मुलगा आता क्राईम ब्रांचचा ताब्यात आलेला आहे. 2 आरोपी जालना पोलिसाला भेटले आहेत, ते पण आम्ही त्यांना हँडओव्हर करत आहे. पण हा विषय आणि ही केस जो आहे 2 जिल्ह्याची पोलिसांनी सुरत करून लवकर याच्यामध्ये आम्हाला भेटली. सर, रात्रीच्या अपघातात मुलाला काही मार लागलेला आहे? ते आपल्याला तो बघावा ना, जस्ट रिकवर झाला त्याची सगळं मेडिकल. आणि मुलगा कुठं सापडला? जाफराबाद हद्दीत सापडला आहे. ब्रह्मपुरी गाव आणि आजूबाजूच्या एरियात सापडला आहे. तिकडचेच आरोपी आहे सगळे आणि आता त्याची सगळी चौकशी सिटी पोलीस आम्हाला हँडओव्हर करून ते करतील सगळी. एकूण आरोपी किती आहे सर याच्यामध्ये? प्रायमाफेसी 4 आरोपी वाटत आहे, पण अजून वाढू शकतात. अच्छा, ते आणि आपल्या ताब्यात किती आहेत सध्या? एक जखमी होता आणि एक त्या शिवारात ब्रह्मपुरी शिवारात टेंभुर्णी पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना भेटलेलं आहे. त्यांना आता मी CCTV पोलिसात ताब्यात देतो. संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरमधून एका 7 वर्ष मुलाचा अपहरणाची धक्कादायक घटना घडली होती. त्यांनी आरोपींनी काही 2 कोटीची फिरवती वगैरेची मागणी केली होती. तर त्याच्यामध्ये अशी आम्हाला गोपनीय माहिती भेटली होती की आरोपी भोकरदन साईडला आलेले आहेत जालना जिल्ह्यामध्ये. नाकामध्ये वेगळ्या रात्री आम्ही लावली होती आणि रात्री एक ॲक्सिडेंट झाला आहे कारचा आणि ती गाडी संभाजीनगरमध्ये झालेल्या गाडीशी वर्णनशी मॅच होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्याच्यामधला एक आरोपीला त्या घटनास्थळावरूनच आम्हाला भेटला होता. त्याला जखमी असल्यामुळे हॉस्पिटलला भरती केला. त्याची चौकशीनंतर त्यांनीच ही केलेला आहे गुन्हा हे कबूल झाल्यावर अजून चौकशी केली आणि एक आरोपी अजून आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा सापडला टेंभुर्णी हद्दीत. आणि त्याची चौकशीनंतर मुलाची लोकेशन आणि इतर आरोपीची लोकेशन सापडल्याने संभाजीनगर पोलिसांची पण क्राईम ब्रांचची टीम सोबत होती. तो मुलगा आता क्राईम ब्रांचचा ताब्यात आलेला आहे. 2 आरोपी जालना पोलिसाला भेटले आहेत, ते पण आम्ही त्यांना हँडओव्हर करत आहे. पण हा विषय आणि ही केस जो आहे 2 जिल्ह्याची पोलिसांनी सोबत वर्क करून लवकर याच्यामध्ये आम्हाला भेटलेला आहे. सर, रात्रीच्या अपघातात मुलाला ते आपल्याला तो बघावा ना, जस्ट रिकवर झाला आहे त्याची सगळं मेडिकल मुलगा कुठं सापडला? जाफराबाद हद्दीत सापडला आहे. ब्रह्मपुरी गाव आणि आजूबाजूच्या एरियात सापडला आहे. तिकडचेच आरोपी आहे सगळे आणि आता त्याचे सगळी चौकशी सिटी पोलीसला आम्हाला हँडओव्हर करून ते करतील सगळी चौकशी. एकूण आरोपी किती आहे सर याच्यामध्ये? प्रायमाफेसी 4 आरोपी वाटत आहे, पण अजून वाढू शकतात. ते आणि आपल्या ताब्यात किती आहेत सध्या? एक जखमी होता आणि एक त्या शिवारात ब्रह्मपुरी शिवारात टेंभुर्णी पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना भेटलेलं आहे. त्यांना आता आम्ही CCTV पोलिसात ताब्यात देतो.